चला आज मस्त कवड्या कवड्या भेंडीची भरली भेंडी भाजी आपण रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं मस्त ताजी ताजी अशी छान हिरवीगार भेंडी घेतलेली आहे। मस्त देठसुद्धा हिरवगार आहे, शेतकऱ्यांकडची ताजी ताजी भेंडी आहे। आणि आता मस्त आपण हिला भरली भेंडी बनवणार आहे। आणि तुम्हाला जर एका भेंडीपासून 2 तुकडे करायचे तुम्ही करू शकता, पण आम्हाला ह्या प्रकारेच आवडतं, म्हणजे मुलांना अशी पूर्ण अख्खी दिसलेली भेंडीच आवडते। त्यामुळे मी पूर्ण अशी अख्खी भेंडीलाच असा कट मारून घेत आहे, देठ काढून। आणि मस्त छान भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, चाळणीमध्ये नितरत ठेवली होती। आणि बघा आता मस्त असं देठ काढून मी अशी आता मधून कट मारत आहे, म्हणजे आपल्याला मसाला भरायचा आहे। आणि छान असं बघा खूप सुंदर लागते ही ताजी ताजी भेंडी। खूप फरक पडतो ताज्या भेंडीचा आणि आपण फ्रीजमध्ये 2-3 दिवस ठेवून घेतलेल्या भेंडीचा खूप फरक पडतो। अशी ताज्या भेंडीपासून भेंडी तुम्ही नक्की बनवून बघा। भरली भेंडी खूप सुंदर लागते, चवीला पण अप्रतिम चवीची लागते। आणि खूप छान असं आता बघा आपण पुढं मसाला पण बघणार आहे। आता असे कट मारून घेणार आहे मी पूर्ण भेंडीला। आता बघा अशा पूर्ण भेंडीला मी कट मारून घेतले। तुम्हाला जर एका भेंडीचे 2 तुकडे करायचे तुम्ही करू शकता। मुलांना अशीच ह्या प्रकारे अख्खी भेंडी दिसायला आवडते म्हणून मी ह्या प्रकारेच केलं। आता बघा इथं शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले, लसूण पाकळ्या घेतल्या 10 ते 12, थोडंसं आलं घेतलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता आता मी लसूण, अद्रक आणि शेंगदाणे फिरवून घेणार आहे। थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि याचा आता मस्त दाण्यांचा कूट करून घ्यायचा आहे। खूप पण बारीक नाही, खूप पण जाड नाही, असं छान आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो। आणि आता याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। थोडी भरली भेंडी म्हणजे थोडी तिखटच छान लागते। मी 2 ते 3 चम्मच मिरची पावडर टाकली, 1 चम्मच हळद पावडर टाकली आणि 1 चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं धना पावडर टाकलेली आहे। आणि खूप सुंदर असा बघा आपला मसालासुद्धा तयार होत आहे। आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपली भेंडी कितपत आहे त्यानुसार मीठ वापरा आणि मसाला किती आहे त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने मीठ वापरा, नाहीतर मग जास्त झालं तर मग खारटही होऊ शकते। आणि बघू शकता आता पूर्ण मसाला असा छान असा आता मिक्स करून घ्यायचा। तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर तुम्ही खोबरं खीस भाजून सुद्धा याच्यामध्ये दळू शकता। आता छान असा पूर्ण मसाला मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे। आणि आपल्याला आता एक एक भेंडी भरून घ्यायची आहे। खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि पटकन पण होते आणि मुले तर खूप आवडीने खातात। आणि आता बघा अशी मसाला कालवल्यानंतर पूर्ण मिक्स झाल्यानंतर अशी एक एक भेंडी छान अशी आता आपल्याला घेऊन अशी बघा मस्त दाण्यांचं आपण जो मसाला तयार करून घेतला आहे शेंगदाण्यांपासून, तो आता असं आपल्याला भरून घ्यायचा आहे। आणि खूप छान लागते ही भेंडी। आणि माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक जरूर करा, सबस्क्राईब पण करा, शेअर पण करा। आणि बघू शकता आता मस्त अशी छान भरली जाते आहे भेंडी। अशी छान भरल्यानंतर खूप छान अशी चव येते आणि अशी गरम गरम खायला तर खूप मजा येते। ही भेंडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ भातासोबत किंवा नुसतं चपातीसोबत खूप छान लागते। बारीक बारीक जर भाकरी बनवल्या ज्वारीच्या त्याच्यासोबतसुद्धा खूप सुंदर लागते, आपली आवड असते। आता बघा मी पूर्ण भेंडी अशी छान भरून घेतलेली आहे, किती हिरवीगार मस्त छान अशी आपली भेंडी दिसत आहे आणि मसाला भरलेला। तर आता बघा गॅसवर कढई ठेवली, गॅस लावला। त्यानंतर बघा आता कढई तापल्यानंतर मी तेल टाकलेलं आहे। थोडंसं तेल भरली भेंडीला थोडं जास्तच लागतं। आता बघा तेल तापल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे, मोहरी नाही वापरलेली आहे मी। आणि बघू शकता आता आपण जी भेंडी भरून घेतलेली आहे ती मी तेलामध्ये टाकून घेत आहे। आणि छान अशी आता हिला आपल्याला बारीक गॅसवरच हलवायची आहे,
बारीक गॅसवरच होऊ द्यायची आहे आपल्याला। आणि बघू शकता जो आपला राहिलेला दाण्यांचा कूट आहे म्हणजे मसाला तो नंतर टाकायचा आहे आपल्याला। आता जर आपण वापरला तर तो मग जळून जाईल। आणि छान अशी भेंडी परतवून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण। आणि खूप सुंदर बघा, बघता क्षणी बघा तोंडाला पाणी येतं, इतकं सुंदर ही भरली भेंडी दिसायला पण छान दिसते, खायलाही छान लागते। तुम्ही डब्याला देऊ शकता मुलांना, खूप आवडीने खातील। आणि बघू शकता आता पूर्ण एकजीव करून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे भेंडीवर, म्हणजे छान अशी वाफेवरच आपली भेंडी होणार आहे। आणि मस्त अशी वाफ येऊ द्यायची भेंडीला। आणि बघू शकता आता अशी मस्त वाफ आलेली आहे, म्हणजे किती सुंदर बघा आपली भेंडी छान अशी वाफेवरच छान तेलामध्ये परतत आहे। आणि तेल पण छान असं सुटलेलं आहे। खूप छान लागते ही भरली भेंडी। तुम्ही पण नक्की बनवून बघा। आणि तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका, कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। आता मी परत थोडं झाकण ठेवलं होतं आणि आता बघा जो आपला राहिलेला मसाला आहे तो मी आता टाकून घेत आहे आणि परत एकदा मी छान असं परतवून घेत आहे। आणि खूप सुंदर असं बघा डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावण्याकरता बनवू शकता। खूप छान असं बघा मस्त दिसते आहे भेंडी। आणि ताजी ताजी भेंडी म्हटल्यावर तर खायला मजाच वेगळी येते। तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा, किंवा तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे पण मला सांगा तुम्ही। आणि खूप छान असं अशी पूर्ण अख्खीच भेंडी बघायला आवडते मुलांना माझ्या, म्हणून मग मी 2 तुकडे नाही केलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आणि बघू शकता आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे, मस्त शिजलेली आहे, मऊ झालेली आहे। आता आपण खाण्यासाठी तयार आहोत। मस्त अशी भेंडीची भाजी घेतली बघा, पोळी म्हणजे चपाती घेतलेली आहे आणि अशी गरम गरम भेंडी खायला तर मजाच वेगळी असते। नक्की तुम्ही पण या खायला आणि बनवून बघा, मला सांगायला विसरू नका। माझी रेसिपी आवडली का? श्री स्वामी समर्थ।